26 फेब्रुवारी 2025 रोजी अंबाजोगाई शहरातील डॉक्टर APJ अब्दुल कलाम फंक्शन हॉलमध्ये पीस फाउंडेशन अंबाजोगाईतर्फे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात आर्किटेक्ट शेख अरशद यांनी हालात बदल सकते हैं या विषयावर प्रभावी भाषण दिले। कार्यक्रमाची सुरुवात कुराणच्या पठणाने शेख फुरखान यांनी केली, ज्यामुळे उपस्थितांना आध्यात्मिक शांतता मिळाली। त्यानंतर कलामे इक्बाल हे प्रेरणादायक सादरीकरण अब्दुल राफे यांनी सादर केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख रिजवान यांनी केले। त्यांनी शेख अरशद यांच्या भाषणाचे महत्त्व स्पष्ट करत उपस्थितांना उत्साही बनवले। यावेळी अंबाजोगाईचे पूर्व उपनगराध्यक्ष शेख रहीम आणि आयोजक खमरुद्दीन फारुखी यांच्या हस्ते पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। कार्यक्रमाची प्रस्तावना शेख उमर फारूक यांनी केली, ज्यामध्ये त्यांनी पीस फाउंडेशनच्या उद्दिष्टांची माहिती दिली। अफसर बेग यांनी फाउंडेशनच्या समाजसेवेसाठी केलेल्या प्रयत्नांचा गौरव केला। मुख्य आकर्षण असलेल्या आर्किटेक्ट शेख अरशद यांच्या भाषणामध्ये त्यांनी समाजातील असंतुलनावर प्रकाश टाकला। ते म्हणाले, समाजातील समस्यांसाठी अनपढ लोक दोषी नाहीत, शिक्षित आणि सक्षम व्यक्ती जबाबदार आहेत। त्यांनी नागरिकांना स्वतःच्या जबाबदाऱ्या स्वीकारून समाजासाठी कार्य करण्याचे आवाहन केले। आश्वासन दिलं की लवकरच अंबाजोगाईत पीस फाउंडेशनची शाखा स्थापन केली जाईल, ज्यामुळे नागरिकांना अधिक साधन आणि मार्गदर्शन मिळेल। कार्यक्रमाच्या समारोपात खतीब मोहम्मद मुजम्मिल यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले आणि पीस फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले। हा कार्यक्रम शेख उमर फारूक, शेख रिजवान आणि खतीब मोहम्मद मुजम्मिल यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला, ज्यामुळे अंबाजोगाईतील नागरिकांमध्ये एक नवीन उत्साह आणि प्रेरणा निर्माण झाली। अंबाजोगाईतील नागरिकांना एकत्र येऊन समाजात सकारात्मक बदल घडवण्याची प्रेरणा मिळाली आणि हा कार्यक्रम यशस्वी ठरला।